आजच्या आधुनिक युगात जिथे आपण बुलेट ट्रेन आणि वंदे भारतच्या गप्पा मारतो, तेथे आजही एक अशी रेल्वे आहे जी 100 वर्षापासून अधिक काळ आपला वारसा जपून आहे। बडोदा संस्थानाचे मराठमोळे शासक महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी 1913 मध्ये सुरू केलेली नॅरो गेज रेल्वे आजही गुजरातच्या वलसाड आणि डांग परिसरात दिमाखात धावते। बिलमोरा ते वघाई हा सुमारे 63 किलोमीटरचा हा रेल्वे प्रवास म्हणजे निसर्गाच्या कुशीत शिरल्याचा अनुभव आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण मार्गावर एकही आधुनिक सिग्नल यंत्रणा नाही, कारण या मार्गावर दिवसातून केवळ एकच ट्रेन धावते आणि तिच्या 4 फेऱ्या होतात। या प्रवासाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या मार्गावरील 65 फाटके। अनेक ठिकाणी रेल्वे कर्मचारी स्वतः ट्रेन थांबवून फाटक बंद करतात, ट्रेन पुढे नेतात आणि पुन्हा फाटक उघडून आपला प्रवास सुरू ठेवतात। घनदाट जंगल, डोंगर रांगा आणि आदिवासी वस्त्यांमधून जाणारी ही रेल्वे 11 स्थानकांना जोडते। आरोग्य, शिक्षण आणि रोजगारांसाठी स्थानिक आदिवासी बांधव आजही पूर्णपणे या रेल्वेवरच अवलंबून आहेत। काळांची पावले ओळखून रेल्वे प्रशासनाने आता या ट्रेनमध्ये बदलही केले आहेत। तर पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता 2021 मध्ये या रेल्वेला एक विशेष वातानुकूलित एसी डबा जोडण्यात आलाय। सर्वसामान्यांना परवडणारे भाडे आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे या मार्गाला आता वारसा मार्ग म्हणून जतन करण्यावर रेल्वेचा भर आहे। जर तुम्हाला इतिहासाचा आणि निसर्गाचा एकच वेळी अनुभव घ्यायचा असेल तर या नॅरो गेज रेल्वेचा प्रवास नक्की अविस्मरणीय ठरेल। आपण प्रवास केला आहे, काय नक्की महत्त्व आहे या ट्रेनचं, काय सांगाल? जी बिल्कुल, देखिए ये हमारा एक हेरिटेज लाइन है बिल्लीमोरा, जो कि गुजरात का एक कोस्टल टाउन है। वहाँ से वघई जो डांग डिस्ट्रिक्ट जो है गुजरात का, उसका गेटवे कहते हैं डांग डिस्ट्रिक्ट। और ये जो पूरा एरिया है हाईली ट्राइबल डोमिनेटेड एरिया है और इंटीरियर है। तो इस पूरे एरिया के लिए ये जो नैरो गेज सेक्शन है हमारी, उसका बहुत बड़ा सिग्निफिकेंस है इन टर्म्स ऑफ प्रोवाइडिंग अ कन्वीनियंट ट्रांसपोर्ट ऑप्शन। जैसा कि मेरे पीछे देख रहे हैं, ये जो ट्रेन है बहुत ज़्यादा पेट्रोनाइज है। यहाँ पे मोर देन 100 ईयर ओल्ड ये ट्रेन सिस्टम है हमारी नैरो गेज की जब हम बात करते हैं तो ट्रैक जो है हमारी बहुत नैरो होती है, 2 फीट 6 इंच की होती है। नॉर्मली जो हम ट्रैक देखते हैं वो 5 फीट 6 इंच की है। और यहाँ के जो इंटीरियर के जो हमारे ट्राइबल एरिया के हमारे लोग हैं, टूरिस्ट बहुत आते हैं यहाँ पे। इको टूरिज़म हॉट स्पॉट है, वंसदा नेशनल पार्क है। ये सारे फैक्टर जो हैं इस रूट को बहुत ख़ास बनाते हैं। और ये बहुत यूनिक सिस्टम भी है, क्योंकि ऑपरेशनली जो है जो जिस प्रकार का ट्रेन ऑपरेशन है वो भी बहुत यूनिक है। 1 ट्रेन ओनली सिस्टम है। यहाँ आपको सिग्नलिंग नहीं दिखेगी, कोई सिग्नल नहीं दिखेगा। ये एट एनी पॉइंट ऑफ टाइम एक ही ट्रेन रहता है पूरे ट्रैक पे। तो कई कारणों से और कई फैक्टरों से ये बहुत ही ख़ास है ये ट्रेन नेटवर्क हमारा। वेस्टर्न रेलवे का वन ऑफ द लास्ट नैरो गेज नेटवर्क है, ट्रेन का सिस्टम है हमारा। और हेरिटेज सिस्टम है, ऐतिहासिक धरोहर है। इसको हम संरक्षित भी करते हैं, बचाते भी हैं, और हम ये इंश्योर कर रहे हैं कि सेफ़, कन्वीनियंट और एक कंफर्टेबल जर्नी हम यहाँ के लोगों को दे पाएँ। गोंदिया येथे रामनवमी निमित्त एका युवकाने साकारलेल्या अनोख्या रांगोळीचं सर्वत्र चर्चा होत आहे। रामनगर परिसरात राहणाऱ्या विद्यार्थी प्रणव जागळे यांनी तब्बल 6 फूट उंचीची हनुमानाची आकर्षक रांगोळी साकारली आहे। ही रांगोळी तयार करण्यासाठी त्यांना 3 ते 4 दिवसाचा कालावधी लागलाय। सूक्ष्म बारकावे आणि रंगसंगतीमुळे ही कलाकृती विशेष ठरत आहे। तर परिसरातील नागरिक ही रांगोळी पाहण्यासाठी गर्दी करत असून प्रणव यांच्या कलेचं कौतुक करतायत। हे रांगोळीचा साईज 4x6 साईज आहे आणि या रांगोळीला मला करताना 4 दिवस पूर्ण लागले। उद्देश असा होता की हा माझ्या पर्सनल प्रमोशनसाठी आणि माझ्या आर्टवर्क आणि माझी प्रॅक्टिस एकदाची होऊन जाईल त्यासाठी आणि रामनवमीच्या उपलक्षासाठी ही रांगोळी घेतली। छत्रपती संभाजीनगर शहरातून एक मोठी बातमी समोर येते। शहरात इस्लाम पार्टीचे पदाधिकारी रफत यार खान यांच्यावर एक टोळक्याने भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात रफत यार खान गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे।
रफत यार खान जात असताना अचानक काही जणांच्या टोळक्यांनी त्यांना गाठलं आणि वाद घालत मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने रफत यार खान यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं वैद्यकीय सूत्रांकडून समजतंय. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्यात. पूर्व वैमनस्य किंवा इतर कोणत्या कारणातून हा हल्ला झाला याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. उर्वरित आरोपींचाही शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाने झाली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केलाय. भरवस्तीत झालेल्या या मारहाणीमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी जनतेला शांततेचं आवाहन केलं असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिलेत. शहरातील शांतता बिघडवणाऱ्यावर पोलीस आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.